संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। जरांगेंनी काल भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केले होते। कालच्या आरोपांनंतर भुमरे थेट अंतरवाली सराटीत आज दाखल झाले। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भुमरे आणि सत्तारांचं ऐकू नये असा इशारा जरांगेंनी दिला होता। अधिक माहिती या सगळ्या संदर्भात घेऊया आपले प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडनं। नितेश, दोन्ही नेत्यांमध्ये किती काळ चर्चा झाली, म्हणजे किती वेळ चर्चा झाली आणि काय नेमका चर्चेचा मुद्दा होता, काय अधिकचे तपशील आहेत? काल मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद अंतरवाली सराटीमध्ये घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक विनंती आणि इशारा सुद्धा दिला होता। इशारा असा होता की छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांना काहीही सांगू नये आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या दोघांचं काही ऐकू नये। जर या दोघांचं ऐकून हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात काही उलट हालचाली मुख्यमंत्र्यांनी केल्या तर मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाचा रोष अंगावर घ्यावा लागेल, अशा प्रकारचा हा इशारा होता। आणि काल हा इशारा दिल्यानंतर आज प्रत्यक्ष संदीपान भुमरे जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे। दोघांमध्ये काय चर्चा होईल आपल्याला बघावं लागेल। नक्कीच अपडेट्स घेऊ। सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।